श्रीमद भगवद्गीता अध्याय 16. देव व राक्षस यांच्यातील संपत्ती भोगयोग व दैविक योग स्वभाव यांच्यातील लक्षण. तर मंडळी, भगवान श्रीकृष्ण म्हणाले की भीतीचा अभाव व आपल्या अंतःकरणाची पूर्ण निर्मळता, तत्वज्ञानासाठी ध्यान योगात निरंतर भक्कम स्थिती व सात्विक दान, आपल्या इंद्रियांवर नियंत्रण, ईश्वर, देव व गुरुजनांची पूजा, त्याचबरोबर अग्निहोत्र व उत्तम कर्मांचे आचरण, वेदशास्त्रांचे पाठपठन, भगवंताच्या नामांचे व गुणांचे कीर्तन, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सहन करणे, शरीर व इंद्रियांसह अंतःकरणाची सरलता, काया वाचा व मनाने कोणालाही कोणत्याही प्रकाराने दुःख न देणे, यथार्थ व प्रिय भाषण, आपल्यावर अपकार करणाऱ्यावरही राग न येणे, कर्मांच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग, भय अजिबात नसणे, संपूर्णतः निर्मळ अंतःकरण, तत्वज्ञान मिळवण्यासाठी ध्यानयोगात पूर्णपणे आपले लक्ष केंद्रित करणे, शुद्ध व सात्विक दान, आपल्या इंद्रियांचे दमन, ईश्वर, देवता व गुरुजनांची पूजा, अग्निहोत्र, उत्तम कर्माचे आचरण, वेदशास्त्रांचे पठण, ईश्वराचे नामस्मरण व गुण यांच्याबद्दल कीर्तन, आपल्या धर्मरक्षणासाठी स्वतः कष्ट सहन करणे, शरीर व इंद्रिय यांचा समतोल ठेवून अंतःकरण निर्मळ ठेवणे, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सहन करणे, काया वाचा व मन हे बरोबर ठेवून कोणालाही कोणत्याही प्रकारचे दुःख न देणे, अर्थपूर्ण भाषण व कोणी आपल्याला जर कष्ट देत असेल तर त्यांच्याविषयी आपल्या मनात राग व उद्वेग होऊ न देणे, कर्म करीत असताना त्या कर्माबद्दल आपला अभिमान न होऊ देणे, कोणाचीही निंदा न करणे, सर्व प्राणीमात्रांच्या विषयी समान दयादृष्टी असणे, आपले इंद्रिय व विषय यांचा जर केव्हाही संयोग झाला तर त्याबद्दल आपल्या मनात कोणतीही आसक्ती होऊ न देणे, कोमल राहणे, जनमानस व शास्त्र यांच्या विरुद्ध आचरण न करणे, निरर्थक हालचाली न करणे, तेज, क्षमा, धैर्य, बाह्यशुद्धी, तसेच कोणाविषयीही कधीही कोणत्याही प्रकारे वैमनस्य न येऊ देणे, ही दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत. हे पार्थ, ढोंग, घमंड, अभिमान, राग, कठोरपणा व अज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत. त्यापैकी दैवी संपदा ही मुक्तिदायक आणि आसुरी संपदा बंधनकारक मानली गेली आहे. आणि म्हणून हे पांडव, तू शोक करू नकोस, कारण तू दैवी संपदा घेऊन जन्मला आहेस. हे पार्थ, या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे आहेत. एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे आहेत. त्यापैकी तुला आता दैवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक सांगितले आहे, पण आता तू आसुरी प्रकृतीच्या मनुष्य समुदायाबद्दलही माझ्याकडून सविस्तर ऐक. आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्हीही गोष्टी जाणत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी राहू शकत नाही. त्यांच्यामध्ये उत्तम आचरणसुद्धा असू शकत नाही व ते कधीही सत्य भावनेने बोलूही शकत नाहीत. अशा प्रकारचे आसुरी स्वभावाचे मनुष्य नेहमी जनमानसात असे बोलत असतात की हे जग आश्रयरहित, सर्वथा खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झाले आहे. म्हणूनच केवळ काम हेच त्यांचे मुख्य कारण आहे. त्याशिवाय दुसरे काही असूच शकत नाही. अशा प्रकारचे असत्य ज्ञान आपल्या अंगी बाळगून ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे व ज्यांची बुद्धीही संथ किंवा मंद झाली आहे, अशा प्रकारचे आसुरी प्रवृत्तीचे मनुष्य हे आपल्या मनाने क्रूर असतात व जगाचा नाश करण्यास कारणीभूत होतात. अशा प्रकारच्या वृत्तीचे मनुष्य दंभ, मान आणि मद यांनी युक्त असलेले असतात व ते कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन केवळ अज्ञानाने असत्य सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात इतरत्र वावरत असतात. तसेच ते आपल्या अंतिम क्षणापर्यंत अविरत चिंता आपल्या मनात आणून विषयभोग सुखात नेहमी लीन असतात. त्यांना असे वाटते की विषयभोग घेणे हाच जीवनाचा परम आनंद आहे. अनंत आशा ठेवून ते मनुष्य कामक्रोधात नेहमी लिप्त राहून विषयभोगांसाठी अन्यायाने धनसंपत्ती यांचा संग्रह करण्याचा ते अविरत प्रयत्न करीत असतात. ते नेहमी असा विचार करतात की मी आज हे मिळवले आणि उद्यासुद्धा यापेक्षाही अधिक मिळवेन.
व माझे मनोरथ तसेच माझ्या आशा आकांक्षा पूर्ण करीन. आज मी या शत्रूला मारले व उद्या दुसऱ्या शत्रूंनाही मी संहार करेल. मीच ईश्वर आहे व ऐश्वर्य भोगणारा आहे. मी सर्व सिद्धींनी युक्त आहे आणि बलवान पण आहे. मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे. मी यज्ञ करीन, दान देईन, आनंदित राहीन. या अशा प्रकारच्या अज्ञानाने मोहित झालेले, अनेक प्रकारांनी भ्रांत चित्त झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषयभोगात अत्यंत आसक्ती असे आसुरी मनुष्य हे अपवित्र होऊन जातात व ते निश्चितपणे नरकात पडतात. अशा प्रकारचे उन्मत्त मनुष्य स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे, घमंडी, धन आणि मान यांच्या सहाय्याने उन्मत्त होऊन फक्त नावाच्या यज्ञांनी पाखंडीपणाने शास्त्रविधीहीन यज्ञ करतात. ते अहंकार, बळ, गर्व व कामना तसेच कामक्रोधादिकांच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्यांची निंदा करणारे मनुष्य हे आपल्या व इतरांच्या शरीरात असलेल्या उन्मत्त अंतर्यामीचा द्वेष करणारे असतात. त्या द्वेष करणाऱ्या पापी, क्रूर कर्मे करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनीतच टाकतो. तेव्हा हे कोणतेय? अशा प्रकारचे उन्मत्त मनुष्य हे मूढ असतात व ते मला प्राप्त न होता आजन्म आसुरी योनीतच जन्म घेतात व ते अति नीच गतीला प्राप्त होतात. अर्थात ते घोर नरकात पडतात. काम, क्रोध व लोभ ही 3 प्रकारची नरकाची दारे ही आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत. म्हणूनच त्या तिन्हींचा त्याग करावा. हे कोणतेय? या तिन्ही नरकाच्या द्वारांपासून मुक्त झालेला पुरुष आपले कल्याण होण्यासाठी आचरण करतो व त्यामुळेच त्याला परमगती प्राप्त होते व तो अर्थात माझ्यातच विलीन होऊन जातो. जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो त्याला सिद्धी मिळत नाही व परमगतीही मिळत नाही, तसेच सुख पण मिळत नाही. अशा तऱ्हेने श्रीमद भगवद्गीता उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील संवाद असलेला देव व राक्षस यांच्यातील संपत्ती भाग योग, दैविक योग स्वभाव यांच्यातील लक्षण नावाचा हा अध्याय 16वा येथे समाप्त होतो. धन्यवाद. श्रीकृष्णार्पणमस्तु.